मनी प्लांट शहरात दिसला तर त्रास होत नाही, पण गावात घरापुढे आपल्याला तुळस अपेक्षित असते. गावासाठी किंवा शहरासाठी काय योग्य हे ठरवता येत नाही. आपण कुठे बरे हे कळत नाही. गावात उरलेल्या नातेवाईकांनी आपलं गाव सोडावं, शेती सोडावी आणि शहराकडे यावं का आपल्याला मनातून वाटतं तसं शहराचे पास सोडून गावाकडे जावं. शहरात असलेल्या माणसाच्या आशेवर गावात दिवस काढणारे कितीतरी लोक आहेत. सुट्टीत कधी एकदा गावाला जातो याची वाट बघत शहरात दिवस काढणारे कितीतरी लोक आहेत. शहरात मन रमत नाही, पण गावात राहणं जमत नाही. हा गोंधळ कधी संपणार आहे? पहाटे हजारो लोकांच्या गर्दीत ट्रेन पकडून कामावर जायचं आणि मध्यरात्री घरी यायचं हे बरं, का 7-8 तास आपल्या शेतात काम करून घरी येणं हे बरं? नेमकं काय बरं? शहरात पैसा मिळतो, पण स्वतःसाठी वेळ किती मिळतो? गावात त्या मानानं वेळ मिळतो, पण त्या वेळेचं काय करायचं? नेटवर्क नाही, लाईट नाही. मग आपण नेमके कुठे मजेत असतो? असे असंख्य प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात असतात. पण एखादा माणूस असा असतो जो या प्रश्नांची उत्तरं शोधतो आणि एक आदर्श गाव निर्माण करतो. आज आपण भेटणार आहोत अशाच एका आदर्श गावच्या सरपंचांना, म्हणजेच भास्करराव पेरे पाटील यांना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या. माझ्या समोर आहेत भास्करराव पेरे पाटील. हे पाटोदा गावचे माजी सरपंच आहेत. पाटील साहेब, आज तुम्ही कोणासाठी खेळणार आहात? आमच्या गावामध्ये आम्ही 1 वर्षापासून काही निराधार लोक आहेत, त्यांच्यासाठी जेवण बिवण करतोय. म्हणजे सगळं कपडे लत्ता दवाखाना त्यांचे करतोय. मग त्यासाठी जे काय थोडंफार लागतंय ते ग्रामपंचायत करते, काही लोकवर्गणीतून करते. आता इकडे माहीत नाही काय होईल ते, पण झालं काय ते त्यांच्यासाठीच खेळणार आहे ग्रामपंचायतीमार्फत. बर. भास्करराव, या खेळाचे नियम अगदी सगळ्यांना ठाऊक आहेत, पण तुम्ही सुद्धा एकदा नीट ऐकून घ्या, समजून घ्या, चालेल ना? हो. पहिला प्रश्न 1,000 रुपयांसाठी, दुसरा 2,000 रुपयांसाठी, असं करत करत 15 प्रश्न तुम्हाला 1 कोटी रुपयांपर्यंत घेऊन जातात. या खेळाचे 2 महत्वाचे टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे 10,000 रुपयांचा आणि दुसरा टप्पा आहे 3,20,000 रुपयांचा. पहिल्या 5 प्रश्नांना हे जे कम्प्युटर राव आहेत ते आपल्याला 45 सेकंदाचा अवधी देतात उत्तर द्यायला, आणि त्याच्या पुढचे 5 प्रश्न म्हणजे 6वा ते 10वा यात कम्प्युटर राव तुम्हाला देतात 60 सेकंद. तुमच्या मदतीसाठी इथे 3 लाईफलाईन्स तुम्हाला उपलब्ध आहेत. पहिली लाईफलाईन आहे 50-50, दुसरी लाईफलाईन आहे व्हिडिओ फ्रेंड, आणि तिसरी लाईफलाईन आहे बहुमताचा कौल. स्पष्ट आहेत नियम? काही गोंधळ नाही, होय ना? आणि भास्करराव, हा खेळ आपण भोंगा वाजेपर्यंत खेळणार आहोत. करूया खेळायला सुरुवात? चला खेळूया भास्करराव पेरे पाटील यांच्या सोबत कोण होणार करोडपती. 1,000 रुपयांसाठी हा आहे पहिला प्रश्न. सर्वसाधारणपणे पुढीलपैकी कोणता एका बैठ्या खेळाचा प्रकार आहे? आणि पर्याय आहेत: ए खो खो, बी विटी दांडू, सी सापशिडी, डी आट्यापाट्या. सापशिडी, सी सापशिडी. करूया लॉक. कम्प्युटरराव, सी सापशिडी लॉक करा. सी हे बरोबर उत्तर आहे. मला सांगा, राजकारणात येण्यापूर्वी तुम्ही काय करत होतात? थोडं शेती होती आई वडिलांची आणि हॉटेलवर नोकरी करायची औरंगाबादला एसटी स्टँडवर. त्यावेळेची एखादी आठवण, काय कामी आलं? कोणीतरी सांगितलेलं, कोणीतरी शिकवलेलं? म्हणजे आमचे मालक होते हॉटेलचे,
इथले होते ते मुंबईचे कावतकर म्हणून, त्यांनी खूपच शिकवलं. बचत करणं, माणसासंग बोलणं, मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, लोकाला चांगल्या गोष्टीची सवय कशी लावायला पाहिजे, व्यसन कसं लावायला पाहिजे, अशा खूप व्यसन कसं चांगल्या लावायला गोष्टीचं, चांगल्या गोष्टीचं. बर बर. आणि तुमचं नेहमी असं म्हणणं असतं की ग्रामपंचायतीनं फक्त 5 कामं केली पाहिजेत. फक्त 5च? कोणती खूप हो? झालंय. कोणती? पिण्याचे पाणी, स्वच्छता, साफसफाई 1, 2 झाडे लावणे, मुलांचे शिक्षण, हे 4 महत्वाचे आहे. बाकी इतर कामाला तर केले काय नाही केले काय ही समाजाला प्राथमिक गरज आहे. खरंय. आणि तो त्याच आशेने पाहतो यांच्याकडे. बाकी कोणी माझं लग्न करून द्या, मला कपडे घेऊन द्या, असं कोणी म्हणत नाही. मग एवढ्या 5-6 गोष्टी जरी केल्या ना तरी खूप झालं असं मला वाटतं. तुम्ही तुमच्या मेहनतीनं हे एवढं सगळं घडवलं. तुमच्या कार्याची अजून थोडीशी ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्यायची आहे. आमच्या मंडळींनी तुमच्यावरती जो व्हिडिओ बनवलाय आपण बघूया का? बघूया. चालेल? हो. हां, चालेल. आमच्या गावात संडास बाथरूम नव्हतं. या माडेशीचं पाणी आणायला लांब जावं लागत होतं. लय परिस्थिती वेगळी होती, आजारी पडायचे. भास्कर दादा आला का तेव्हापासून आम्हाला बाथरूम मध्ये पाणी आहे. जलशुद्धीकरण केंद्र टाकलं आणि तिथे ATM बसवलं आणि ते पाणी 20 लिटर आपण दर दिवस एका घराला देतो. पाण्याची सोय झाली. आम्हाला कचऱ्याला गाडी आहे, आम्हाला बादल्या द्याल्या, बादल्या भरून रोज ट्रॅक्टर आपल्या दारात येतं, रोज टाकीतो. जेवण आहे आम्हाला पोटभर. आम्हाला खूप साड्या दिल्या, चपला दिल्या, बांगड्या भरल्या. मंदिर दादाने बांधून दिलं आहे. हे 24 तास मंदिरात बसतो, भजन कीर्तन ऐकतो. कमीत कमी 4,000 टॅक्स आपण एका घराकडून घेतो. त्यामध्ये त्यांना वर्षभर दळण फ्रीमध्ये मिळतं. काही सर्टिफिकेट लागत असतील तर तेही टॅक्स भरल्याशिवाय मिळत नाही. शोलर बसवलेले जागी जागी, गरम पाणी भेटलं, सगळी सोय झाली आम्हाला. आपल्याला सुविधा मिळत असेल तर आपल्याला काय अडचण आहे टॅक्स भरायला? महिलांना सॅनिटरी नॅपकिन आपण दर महिन्याला फ्रीमध्ये देतो. पहिले सॅनिटरी नॅपकिन वापरायचो पण ते टाकण्यासाठी जागा वगैरे नव्हती. त्यासाठी अंगणवाडीमध्ये आपण ते डिस्पोजल मशीन बसवलेलं आहे. पूर्ण गावामध्ये 42 CCTV कॅमेरे आहे आणि त्याचा डिस्प्ले ग्रामपंचायत ऑफिसमध्ये दिसतो. 100% प्युअर ब्लॉक रस्तेच केलेले आहेत. 100% ड्रेनेज लाईन आहे. गावामध्ये जवळपास 15 ते 20 ठिकाणी बेसिन्स आहे हात धुण्यासाठी, थुकण्यासाठी. हे कोरोनात आता आला पण हे भास्करदादांनी 4 ते 5 वर्षापूर्वी चालू केलेलं आहे. आपण दरवर्षी जून महिन्यामध्ये झाडं वाटप करतो. कुठलंही विकास काम असेल तर लोकांचा 100% सहभाग असतो. पाणी आणि लाईट असल्यामुळे गाव सुजलाम सुफलाम बनायला फार मोठं योगदान लाभला. 10% पण बागायत नव्हतं गावामध्ये, बागायत शेती. आज 100% बागायत आहे गावामध्ये. 3000 एकर ऊस आहे आमच्या इथे. पहिले लय त्रास होता, आता सुका नाही. पूर्ण महाराष्ट्रात आमच्या गावाचं नाव आहे. भास्कर पाटील सरांसारखे जर सरपंच प्रत्येक गावात असेल तर हे जे इथे स्वर्ग तयार झालाय असं प्रत्येक गावात ते स्वर्ग तयार होईल. भास्करराव, आज मला याची खात्री आहे की तुमच्या डोळ्यात आलेलं पाणी हे आनंद अश्रू आहेत, होय ना? जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ह्या गावाची काय परिस्थिती होती? फारच वाईट होतं. अच्छा. सगळ्यात म्हणजे पिण्याचं पाणी अतिशय खराब होतं. जनावरांनी पिऊ नये इतकं बेकार पाणी. त्यामुळं आजाराचे प्रमाण खूप होते, खूपच. स्वच्छता काहीच माहित नाही. शौचालय मंदिराच्या आजूबाजूलाच बसायचे. किती वर्ष लागली ह्या कायापालट व्हायला? साधारण 22-23 वर्ष लागले. म्हणजे तसे 25 वर्षे गेले पण पहिले 2-2.5-3 वर्ष मलाच कळायला लागले. काय आमच्या घरात कुणी असे राजकारणी किंवा मी काय खूप शिकलेला, अभ्यास केलेला असं काही प्रकार नव्हता. अचानक आलेला आहे. त्यामुळे मलाही याच्यातले प्रॉब्लेम लक्षात यायला 2-3 वर्षे गेले. आणि मग असं लक्षात आलं की हे कितीही केलं तरी न संपणारं काम आहे. आणि त्यावेळेस पैसा नव्हता. खरंय. त्यावेळेस लोक पण पैशाला खूप जपायचे
आणि शासन पण एवढा पैसा देत नव्हतं. आता दोन्ही झालं, लोकांकडे पण पैसा आहे, शासन पण खूप पैसा देतं आणि सुविधा विज्ञान झालं आता. त्यावेळेस असं काही नव्हतं, म्हणून त्यावेळेस काम करताना खूप अडचणी यायच्या, आता येत नाही. ग्रामस्वच्छतेसाठी RR पाटील यांनी स्पर्धा सुरू केल्या. बरोबर, 2002 सरकार ला. होय, तर सरकार शौचालयासाठी मदत करायला लागलं. हो, पण तुम्ही हे सगळं काम कर्ज काढून केलंय. केलं. हो, कारण त्यावेळेस फक्त 500 रुपये द्यायचे एका शौचालयाला, आणि तेही दारिद्र्य रेषेखालच्या लोकाला. मग लोक बांधायचे नाही ना. मग म्हणलं काय करावं, त्यांना सगळे पर्याय त्यांच्या पुढे उभा केले ना. हे बाबा, एक तर तुम्हाला बांधावंच लागेल, रस्त्यावर बसवता येणार नाही. मग कोणी म्हणलं पैसा नाही, मग त्याला त्यावेळेसचे ग्रामीण बँकेला विनंती करून त्यांनी दिलंय की एका घराला 5,000 रुपये संडास बांधायला द्या. त्यांनी मान्य केलं, आणि माझ्या गावातल्या 400 लोकांनी कर्ज घेऊन त्यावेळेस 90 दिवसात 1 टाइम गाव हागणदारी मुक्त झालेलं आहे. तुम्हाला काही किस्से सांगितले तर मला लाज वाटेल. माझ्याकडे 2840 लोकांची यादी होती. नुसते संडास नाही, प्रत्येक माणूस संडास मध्ये जातो का, वापरतो का नाही वापरतो. नुसता बांधल्यावर मी थांबलो नाही. मी एक जणाला विचारलं होतं, म्हणलं का वापरत नाही बाबा, बांधला तो. तर त्याला काय कारण नाही सांगायला. तो काय सांगितलं त्याने, बाहेरची कडी लावायची राहिली म्हणे संडासची. अच्छा, आता वास्तविक बाहेरच्या कडीचा आणि संडास काही संबंध काही नाही. संबंध नाहीये, ना. पण काय सांगावं म्हणून त्याने सांगून दिलं. लोक असे कारण सापडायला जाते काहीतरी. खूप खूप गमती जमती आल्या. काही लोक मुद्दाम करतात, काहीला खरंच कळत नाही. काही लोकांनी कळत नाही म्हणजे काय किस्सा? अहो, संडासचे उलटे भांडे बसून दिले, त्यालाही कळलं नाही, मिस्त्रीला कळलं. मी गेलो, मी पाहिलं, अरे बापरे, म्हणलं हा काय प्रकार आहे आता. हे त्यांचं अज्ञान असं म्हणता येणार नाही म्हणता त्यांना येणार. अनुभवच नाही. अनुभवच नाही. होय. आमच्याकडे एक बाई आहे, हम्म, तिला नवरा नाही, मुलगा नाही, शेती नाही, घर पण नाही, हम्म, झोपडीत राहते. हम्म. तिने संडास बांधला होता. घ्या. मग ते संडासला कुलूप लावून ती चावी कमराला घेऊन फिरायची. घराला कुलूप नाही, संडासला कुलूप. भास्कररावांच्या प्रयत्नांनी पाटोदा गावात 90 दिवसात हगणदारी मुक्त गाव केलं, कर्ज काढून. कर्ज काढून. प्रश्न घेऊया एक. पुढचा प्रश्न 2000 रुपये मिळवून देणार आहे. हा आहे दुसरा प्रश्न. दोरीला बादली बांधून विहिरीतून ज्या चाकाच्या मदतीनं पाणी काढतात त्याला पुढीलपैकी काय म्हणतात? आणि पर्याय आहेत: ए साकव, बी उखळी, सी तराफा, डी रहाट. ज्या चाकाच्या मदतीनं पाणी काढतात त्याला काय म्हणतात? तर आमच्या इकडे ते त्याला रहाटच म्हणतात. मग काय करूया? मग डी शिवाय पर्याय नाही. करूया डी लॉक. हो. कम्प्युटर राव, डी रहाट लॉक करा. त्या चाकानं पाणी काढतात त्याला रहाटच म्हणतात. डी रहाट हे बरोबर उत्तर आहे. मला माहित नाही. एवढा मोठा पाण्याचा प्रपंच तुम्ही घडवून आणलात. तो वेगळा विषय, हा वेगळा विषय. माझ्या मनात खूप आहेत प्रश्न तुम्हाला विचारायचे, पण आमचे कलाकार आहेत काही, त्यांनाही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. हो, बरं. हा, बघूया. नमस्कार, भास्कर पेरे पाटीलजी. आजपर्यंत तुमच्याबद्दल खूप ऐकलंय, तुमच्याशी प्रत्यक्ष संवाद साधतोय, खूप भारी वाटतंय. आणि आज ही सरपंचांची स्पेशल बाईक आतापर्यंत आपण फिल्ममधनं बघितली आहे. त्या बाईकवर बसून मी तुम्हाला हा प्रश्न विचारायला आलोय, कारण माझा प्रश्नही तसाच संबंधित आहे. भास्करजी, मी स्वतः हास्य जत्रेत बऱ्याचदा सरपंचांचं कॅरेक्टर केलं आहे, पण ते सरपंचाचं कॅरेक्टर हे बऱ्याचदा विनोदी असतं किंवा काहीतरी गोंधळ घालणारं असतं, बऱ्याचदा विलनिश असतं. तर हे रिअल लाईफमधले सरपंच आणि तुम्ही रिअल लाईफमधले सरपंच याबद्दल काय सांगाल? मी गावोगाव जातो ना, तर कधी एखाद्या वेळेस ते भाषण करताना बोलताना निघाला विषय तर मी सांगत असतो. आता काळ बदललेला आहे. आता सरपंच म्हणजे पुढारी म्हणून चालत नाही, तो एक त्या गावचा समाजसेवक म्हणून जर त्यांनी काम केलं, कारण त्याला ती सगळी जाण असते. आणि ग्रामविकास न होण्याचे कारण ते सरपंचाकडेच जातं ते खापर. कारण कोण्या मंत्र्याला, पंतप्रधानाला किंवा मुख्यमंत्र्याला गावचे प्रश्न समजणच असं नाहीये. नाही, कोणी पुढारी तुमच्या गावाचं चांगलं करायला तुम्हाला अडवाही येणार नाही.
म्हणून त्यासाठी लोकशाहीनं दिलेला अधिकार हे गावाला, आणि एवढे अधिकार दिले की त्याला मर्यादा नाही. इतके अधिकार सरपंचाला दिलेले, आणि ते मी अनुभवले. ते अधिकार सरपंचाकडे साम दाम दंड भेद सगळे गुण लागतात. नुसतं प्रेमानेच हे जग आकलन असं नाहीये. नाही, पण तुम्ही मग दंड आणि भेद कसे करावाच दाखवले? लागतो तो, त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण ज्याला जी भाषा कळते तीच तुम्हाला बोलावं लागेल. नाही, एखादं उदाहरण सांगा की मग आम्हाला. म्हणजे हागणदारी मुक्त करताना असेल, टॅक्स भरताना असेल. आता आम्ही 15 वर्षापूर्वी पिठाची गिरणी टाकली होती. त्यावेळेस लोकांना त्याचं खूप आश्चर्य वाटायचं की हे काय बाबा, टॅक्सेस भरत नव्हते लोक. 1 रुपया नाही ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये. साधी प्लास्टिकची खुर्ची घ्यायला पैसे नव्हते ग्रामसेवकाकडे. 7 सदस्य 2 खुर्च्या होत्या. मग कसं बसायचं? मग मी विचार केला की बाबा यांना पैसे द्या म्हणल्याने कोण देणार? मग यांना काय मारणार का? नाही. मग आम्ही पिठाची गिरणी टाकली आणि ऑफर दिली, जो टॅक्स भरण त्याला वर्षभर दळण फुकट. मी गणित मांडलं की मला वर्षाचं किती खर्च येईल, यांच्याकडून किती येईल, परवडतं की नाही परवडतं? म्हणलं परवडतं. तर जे लोक पैसे भरायला लागले, महिला वर्षभर दळण फ्री म्हणल्यावर दन 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 दन, आणि इकडून कधी 200-500 वाढत गेलो, इकडून सुविधा वाढत गेलो. पिठाची गिरणी, आरोचं पाणी, डाळी करणं, पापडचे करणं, शेवाय करणं, सॅनिटरी नॅपकिन महिलासाठी, शेतीला ट्रॅक्टर आहे, हवा भरण्यासाठी कंप्रेसर, कचरा उचल, या गोष्टी सुविधा देत गेलो. आज माझ्या गावचे लोक 30-32 लाख रुपये टॅक्स 1 टाइम पहिल्या दिवशी भरतात 1 एप्रिलला. म्हणून पूर्वीचा सरपंच, मधला सरपंच आणि आत्ताच्या सरपंचात खूप फरक आहे. आणि सरपंचाने जर मनापासून काम केलं तर मला असं वाटतं गावचा नाही, देशाचा विकास व्हायला काहीच वेळ लागत नाही. एवढी जिम्मेदारी त्याच्यावर आहे. म्हणून तुम्ही विचारलं साहेब, मी तुमचंही मनापासून धन्यवाद देतो. हास्य जत्रा मी खूप पाहतोय 1.5 वर्षापासून. कारण घरात बसून हास्य जत्रानेच मला टॉनिक दिलं असं मला वाटतं. कारण खूपच त्यांनी चांगलं केलेलं आहे. आपल्या देशातलंच हे गाव आहे. मला प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की एका दिवसात कराचे पैसे भरतात. खरंच फार भारी उदाहरण आहे. भास्करराव, 3000 रुपयांसाठी तिसरा प्रश्न. महाभारतानुसार पुढीलपैकी कोण गुरु द्रोणाचार्यांचा मुलगा आहे? आणि पर्याय आहेत: ए अश्वत्थामा, बी चेकितान, सी कृपाचार्य, डी प्रद्युम्न. चेकितान, प्रद्युम्न तो नाही, ये अश्वत्थामा वाटतं. ए अश्वत्थामा. काय करूया? हो, ये अश्वत्थामा. कम्प्युटर राव, ए अश्वत्थामा लॉक कर. ए अश्वत्थामा. भास्करराव, माहित नाही, पण अश्वत्थामाच वाटतं मला तरी. बरोबर उत्तर आहे. ए अश्वत्थामा. अश्वत्थामा हा 7 चिरंजीवींपैकी एक बरोबर चिरंजीव म्हणून ओळखला जातो. बरोबर उत्तर. 3000 रुपये मिळालेले आहेत भास्करराव. भास्करराव, बाबा लगीन, आम्ही लग्नाळू अशी गाणी बनतायत रोज. पण तरुण पिढीचा लग्नाचा प्रश्न फार गंभीर होतोय. याचं काय कारण असेल? हा, मुली भेटत नाही. हा, त्याचं कारण काय? हे तुम्ही आम्ही केलेलं पाप. पाप? हा, दुसरं काय? मुली जन्माला येऊन दिल्या नाही, हत्या केला, आणि विज्ञानाचा गैरफायदा घेतला गेला, हे त्याचे मुख्य कारण आहे. मी ते किती वेळेस म्हणलो, दर गावात मुलगा आज एवढे शिल्लक आहे. म्हणजे खूपच गंभीर परिस्थिती, खूपच. आणि त्याचा लय गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. किंवा त्याचा काहीतरी वेगळा स्फोट होऊ शकतो जर नाही झाला विचार. मला 5 मुली आहे. आम्ही नाही केलं असं. उलट खरं तर मुलगी असणं हे अतिशय नशिबानाचं काम आहे. अहो, लक्ष्मी घरात. लक्ष्मी, पण ते समाजाला कळत नाही. मी एका भाषणात म्हणलो होतो, काही दिवसांनी मुलाचा बाप जाईन आणि मुलीच्या वडिलाला म्हणेन, मला 2 मुलं आहेत, तुला 1 मुलगी, दोघाला मिळून 1 दे. त्यांनी एवढी वाईट परिस्थिती येऊ शकते. म्हणून आज तरी शिकलेल्या सगळ्याच लोकांना माझे हात जोडून विनंती आहे की मुलीला जन्माला येऊन द्यायला पाहिजे. खरंय.
याच्या पुढचा प्रश्न 5,000 रुपयांसाठी आहे. हा आहे चौथा प्रश्न. शोले चित्रपटातील कोणती व्यक्तिरेखा या ठिकाणी चढून आत्महत्या करण्याचं नाटक करते? आता आम्ही तुम्हाला एक फोटो दाखवणार आहोत. फोटो प्लीज. आणि पर्याय आहेत ए ठाकूर, बी वीरू, सी बसंती, डी गब्बर. कोण या ठिकाणी चढून आत्महत्या करायचं नाटक करतं शोले चित्रपटात? धर्मेंद्र होता तो. त्यांनी कुठली भूमिका केली होती? बी वीरू. बी वीरू. बी वीरू. कम्प्युटर राव, बी वीरू लॉक करा. हे बरं. बी वीरू हे बरोबर उत्तर आहे. तुमच्या गावामध्ये सुद्धा अशीच पाण्याची टाकी आहे आणि त्या टाकीवरती महापुरुषांचे फोटो आहेत. हो. कोणाची कल्पना होती? तुम्हाला सांगतो, रोज असे बसले कुठेही तर कुणाच्याही डोक्यातून काहीतरी निघतं हा. आणि आम्ही तो अभ्यास करतो. आम्ही असं लय मिटिंग घेणं, ग्रामसभा घेणं याच्यावर जास्त हे करत नाही. रोजच्या ऐकण्यातून कुणाला काय वाटतं, कुणाला काय वाटतं, कुणाला काय वाटतं ते काढून घेतो. आणि आणखीन आमच्या इथे एक पद्धत आहे, दर 1 तारखेला अख्खी ग्रामपंचायत गावात राऊंड मारते. म्हणजे कोणी शिवा दिला तरी ऐकून घ्यायचा. म्हणजे ग्रामसभा इकडे बोलवण्यापेक्षा आपण तिकडे जायचं, आम्ही तुमच्या दारी. पण लोकांकडून शिकायचं. लोकाला जे वाटतं ते आपण करायचं, आपल्याला काय वाटतं ते करायचं नाही. लोकांकडून शिकून घ्यायचं, मग निर्णय आपण घ्यायचा. अहो पण आता आम्ही ऐकतो की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये हेलिकॉप्टरचा वापर होतो, कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. आम्हाला प्रश्न पडतो की सरपंच होण्यासाठी लोकांना एवढा पैसा का खर्च करावासा वाटत असेल? लोकांची सेवा करायला लोक घरचे लाखो रुपये का उधळत असतील? याच्यात 2-3 प्रकारचे लोक आहेत. काही लोकांना फक्त मोठ्यापणासाठी ती जागेवर जायचंय, म्हणजे काही करून मला त्या जागेवर जायचं एक. दुसरं असा एक प्रकार आहे की त्यांचा राग, त्यांना तिथे नाही जाऊन द्यायचं म्हणून आम्हाला जायचं तिथे. हा, ते असं म्हणतात ना की एक वेळ वेद कळणं सोपं आहे पण ग्रामपंचायतीचं काम कळणं महाअवघड आहे. महाअवघड आहे. मी तब्बल 25 वर्ष सलग मन लावून काम केलं, कंटिन्यू. मला अर्ध नाही कळलं. बापरे. आणि माझं अर्ध काम झालं पण नाही. इतकं लोकांसाठी अजून करायचं केलं पाहिजे. एवढं सगळं तुम्ही उभं केलं, आदर्श गाव, आणि तरी तुम्ही असं म्हणताय की अर्धच झालंय काम, अजून 100% काम झालं नाही. खूप खूप काम आहे. हो हो. आता नवीन जे अधिकारी येतात, IPS MPS झालेले पोरं, यांचं पण काम करण्याची इच्छा आहे, भावना चांगली आहे. त्याचाही फायदा आता होतोय. हो हो. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा, प्रशासनाचा ह्या सगळ्या गोष्टींना पाठिंबा असेल तर जादू होऊ शकते. जादू होऊ शकते. जादू होऊ शकते. म्हणून तर आपले अब्दुल कलाम साहेब 2021 महासत्ता होईल म्हणायचे. त्याचा विश्वास तोच होता. महासत्ता म्हणजे आम्ही आमच्या पायावर उभं राहणे, आमच्या प्रत्येक माणसाचं आरोग्य चांगलं असणे, शिक्षण चांगलं असणे, आम्ही आमचा देश, आम्ही आमचे कुटुंब स्वयंपूर्ण होणे, याचं नाव महासत्ता आहे. आता माझ्या गावचा जर विचार केला तर महासत्ताची कोणाची गरज नाही, कोणाच्या हाताकडे पाहायचं नाही, कोणाच्या पुढे पुढे करायचं नाही. महासत्ता वेगळी काय असते? वेगळी काय असते महासत्ता? खरंय. खरंच खूप मोठा धडा आहे हा की महासत्ता आणखीन वेगळी काय असते. पण भास्करराव, पुन्हा एकदा प्रश्नाकडे येऊया आपण. आता पुढचा जो प्रश्न आहे तो 10,000 रुपये मिळवून देणारे इथे आपल्या खेळाचा पहिला टप्पा पूर्ण होतो. 10,000 रुपयांसाठी हा आहे 5वा प्रश्न. पुणे जिल्ह्यातील पुढीलपैकी कोणतं ठिकाण संत तुकाराम यांचं जन्मस्थान आहे? आणि पर्याय आहेत ए ओतूर, बी इंदापूर, सी देहू, डी भोर. भारत देऊचेच आहे, त्याच्यात काय दुमत नाही. सी देऊ. सी देहू. कम्प्युटर राव, हे त्यांचं जन्मगाव. सी देहू लॉक करा. सी देहू हे बरोबर उत्तर आहे. भास्करराव, 10,000 रुपये तुम्ही जिंकलेले आहेत. तुम्ही अधिकाधिक रक्कम जिंकावी तुमच्या ग्रामपंचायतीसाठी अशी आमची मनापासून इच्छा आहे.
आणि पहिला टप्पा तुम्ही अगदी सहज पार केलेला आहे आणि तुम्ही महासत्ता आहात. तुम्ही जगभर भास्करराव 22 देशांमध्ये फिरलेला आहात. तिथली गावं, आपली गावं, यात काय फरक वाटतो? सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिस्त. आणि मी एक अभ्यास केला, ते दुसऱ्यावर प्रेम करत नाही ते लोक, नाही, पण दुसऱ्याला त्रास अजिबात देत नाही. खास आहे हे भावना. खास आहे. आणि त्रास द्यायची त्यांची भावनाही नाही, त्यांच्याकडे वेळही नाही. आमच्याकडे आहे ना, दाखवायला खूप दाखवते, प्रेम करते, पण त्रास लय देते एकमेकाला. अगदी बरोबर बरोबर उलटी परिस्थिती आहे. उलटी परिस्थिती आहे. खरं म्हणजे अजून एक अभ्यास केला मी, त्यांना जे वळण शिस्त आहे हे आपल्या देशातून नेलं त्यांनी, इथून नेलं तिकडे इथून नेलं. कारण आपल्या ऋषी मुनी, पहिले संत, पहिल्या राजाची जर तुम्ही शिस्त पाहिली तर ती वापरते ते आता. आम्ही विसरून गेलो आमच्या बापदाद्याचं. अच्छा, तुम्ही कोणतीही गोष्ट कोणत्याही देशात जा, ते इथलंच बदल आहे. हे मी गॅरंटीने सांगतो. कसं काय? कोणताही तुम्ही अभ्यास करा, कुठलं त्यांचे पुस्तक वाचा, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल असेल, श्रीकृष्णाबद्दल असेल. कारण आता ते तुकाराम महाराजाचे अभंग तबला पेटीवर ते म्हणायला लागले. काय मग याचा अर्थ काय होतो? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कुठेही जा तुम्ही, कोणत्याही जगात जा, आहे महात्मा गांधीचं नाव आहे, मग धन कुठलं आहे? आपलं. पंढरपूरच्या वारीला ते येतात. हो. म्हणजे आपल्या जे ग्रंथात, साहित्यात, लेखकानं, राष्ट्रपुरुषांनी यांनी जे सांगितलं तेच ते फॉलो करते. कारण त्यांचं आयुष्य किती, मलेशिया सारखा मुस्लिम राष्ट्र 25 वर्षाचं आयुष्य. दुबईमध्ये काय आहे? ना भोपळा नाही, ना दोडका नाही, ना मिरची नाही, ज्वारी नाही, गहू नाही. काय आहे दुबईमध्ये? वाळवंट. काय वाळवंट 100%. मी स्वतः 8 दिवस पाहिला, पण तिथलं भाजी मार्केट जर पाहिलं तर लाज वाटते, विश्वास बसत नाही हे कुठलं पीक आहे म्हणून. कारण आम्हीच निवडून त्यांना दिलेलं आहे. होय, खरंय. 5-5 वर्ष जिथं पाऊस पडत नाही, दुबईमध्ये आहे काय? पण त्यांचं राहणं, खाणं पिणं जर शिस्त पाहिली तर काहीच काही. आणि एक नाही, कितीतरी गोष्टी अशा आहेत, कितीतरी. कुठे दांगडू नाही, डीजे नाही, भोंगे नाही, काहीच नाही हो, कुठे काही नाही. शिस्तीत जगतात ते लोक. मी सांगितलं ना, ते कदाचित दुसऱ्याला कामं येत नसतील, पण दुसऱ्याला त्रास देत नाही ना. एवढं झालं तरी काय कमी झालं? आणि हेच सूत्र माझ्या गावाने अवलंबलं. मला कोणी कामं नाही आलं जास्त, पण मला आडवं नाही आले कोणी. म्हणून आमच्या इथे एक म्हण लिहिलेली आहे, मांजरं आडवे गेले 100 तरी काम रोखणार नाही, पण एक माणूस आडवा गेला तर काम रोखू शकतो. 100 मांजरी आडव्या गेल्या तरी काम रोखणार नाही, पण एक माणूस आडवा गेला तर काम रोखू शकतं. जास्त झालं समजा. भास्करराव, हा 20,000 रुपयांचा प्रश्न आहे आणि हा आहे 6वा प्रश्न. पोफळी या वृक्षापासून पुढीलपैकी कोणतं फळ मिळतं? आणि पर्याय आहेत: ए द्राक्ष, बी अंजीर, सी चिक्कू, डी सुपारी. मी पोफळी हा झाडाचं नावच कधी ऐकलं नाही. यांना माहित असेल कदाचित. ठीक आहे, कम्प्युटरराव थांबा. कुठली लाईफलाईन घेऊया? बहुमताचा कौल. भास्करराव पेरे पाटील आपली पहिली लाईफलाईन घेऊ इच्छितात. बहुमताचा कौल. प्रेक्षक हो, पुन्हा एकदा तुमच्यावरती जबाबदारी आहे. मी प्रश्न वाचून दाखवतो, पर्याय सांगतो, तुम्हाला उत्तर देण्यासाठी 15 सेकंदाचा अवधी आहे. पोफळी या वृक्षापासून पुढीलपैकी कोणतं फळ मिळतं? ए द्राक्ष, बी अंजीर, सी चिक्कू, डी सुपारी. आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. डी सुपारी 89%. प्रेक्षकांच्या बरोबर जाणार? हो. काय करूया? डी सुपारी. डी सुपारी. कम्प्युटरराव, डी सुपारी लॉक करा. डी सुपारी हे बरोबर उत्तर आहे.
मनापासून धन्यवाद. बरोबर. 20,000 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत भास्करराव. चला. समीर चौगुले हा. यांनी तुम्हाला एक प्रश्न विचारलाय, आपण बघूया. नमस्कार भास्कर पेरे पाटीलजी, नमस्कार. खूप आनंद होतोय तुमच्याशी असं फेस टू फेस बोलून. मला पण खूप आनंद तुमच्याबद्दल झाला. खूप ऐकून होतो की अनेक महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये आदर्श सरपंच कसे असावेत याचं उत्तम उदाहरण तुम्ही आहात. आणि तुमच्याबद्दल माहिती मिळत असताना तुमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हजारो लाखो फॉलोअर्स आहेत. तर मला असा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ज्या माणसाचे लाखो फॉलोअर्स आहेत तो माणूस कुणाला फॉलो करतो? असे अनेक नावं आहेत पूर्वीच्या काळातले, पण म्हणजे संत राष्ट्रपुरुष जे की तुकाराम महाराज, अब्दुल कलाम साहेब, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज का आहे काहीचे काही, म्हणजे असे खूप आहे. आणि आजच्या काळात पण साधे साधे लोक आहे. सिंधुताई सपकाळ काय कुणी आदर्श घ्याव, म्हणजे आम्हाला आमची पोरं सांभाळते ना, तिने दुसऱ्याचे टाकून दिलेले 400 पोरं सांभाळते. मी पाहून पाहिलं साधं. चमत्कार आहे ना. आदर्श नाही ते का आपल्या भारत देशात, महाराष्ट्रात अशा आदर्श घेण्याजोगे कितीतरी लोक आहेत. या तुमच्या कोण होणार करोडपतीच्या निमित्तानं मी सरपंचाला, समाजाला हात जोडून विनंती करतो, ग्राम विकास झाला पाहिजे, गावं सुधारले पाहिजे, प्रत्येक माणसाला त्याचं सुख मिळालं पाहिजे. शिक्षण, पाणी, झाडं किती महत्वाचे हो. झाडाचं महत्व पाहिजे तितकं समाजाला शिकवलं नाही. मग आम्ही काही डोकं लावून काही कपटपणानं लोकांकडून करून घेतो. वाढदिवसाला झाड लावलं पाहिजे, लग्नाच्या दिवशी नवरा बायकोने झाड लावलं पाहिजे प्रेमानं. चालू झालं आमच्या इथे. ते झाड मोडत नाही, ती मुलगी ते मुलगा टिकवतोच ते. आम्ही वड सावित्री पौर्णिमेला बायाला वड लावायला लावले होते. अच्छा. आणि बायाला असा धाक दाखवला, वड सावित्रीच्या दिवशी वडाची पूजा करणं अतिशय पुण्याचं काम आहे. वडाची पूजा करायलाच पाहिजे, पण आपल्या वडाची पूजा करा, दुसऱ्याची वडे खायला पूजिता. मग बायाने लावले आपले वड, कोणी शेतात लावलं, कोणी. आणि काय चूक सांगितलं, बरोबर आहे ना? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आपला वड आपण पूजायचा, पूजायला कोण नाही म्हणतं, लावला. असं कधी कधी काय गमती जमती करून लोकांकडून ते करून घेतलं. लग्न झालं की लगेच झाड लाव. एकदा काय झालं, त्या म्हातारीला राग आला होता एका, म्हणजे नवरीला खड्डे करायला लावायचं, झाड लावायचं. मी म्हणलं, मीच सांगितलं, बरोबर आहे. तिला माझीच शंका आली. मी म्हणलं, पहिल्या दिवशी जर नवरदेव नवरीला झाड नाही लावलं तर लेकरू बाळच जगणार नाही पुढे. हो. म्हातारी म्हणे, असं आहे का? मग मी पण खड्डे करू लागते. आणि मी अंधश्रद्धेला खत पाणी नाही घातलं. नाही. जर नाही लावले झाड तर नाही जगायचे लेकर. जर नाही लावली झाड तर नाही जगायची लेकर. म्हणून ती का अंधश्रद्धा नाही. तुम्हाला लावलेच पाहिजे. तुम्ही तुमच्यासाठी जेवढे तुम्ही मुलासाठी संसार करत आहे त्या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आणि महत्वाचे काम आहे पहिले झाड लावणं. 4-5 झाडाचा ऑक्सिजन एक. म्हणून आमच्या तुकाराम महाराजांनी त्यावेळेस सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचर. सोयरे म्हणले काय मजाक नाही, कोणाला सोयरे म्हणत नाही आपण. म्हणून झाडं लावले पाहिजे. आता मी ठरवलेलं आहे, ज्या गावात मिटिंगला जाईन कमीत कमी 15 झाडं ते लावले तर तारीख घ्यायची नाही, ते घ्यायचीच नाही. पुढचा प्रश्न भास्करराव 40,000 रुपये मिळवून देणार आहे. हा आहे 7वा प्रश्न. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण आहे? आणि पर्याय आहेत A35, B50, C33, D27. B50 करूया लॉक? हो. कम्प्युटरराव B50 लॉक करा. B50 हे बरोबर उत्तर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीमध्ये याआधी 33% महिला आरक्षण होतं. आता ती मर्यादा 50% करण्यात आली आहे. आमच्या अत्यंत आवडत्या अभिनेत्री आहेत विशाखा सुभेदार. त्या विशाखा सुभेदारना तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. भास्कर भाऊ नमस्कार. सगळ्यात आधी तर तुम्हाला माझा मानाचा मुजरा, कारण तुमचं कामच असं आहे की त्यातून लोकांना प्रचंड प्रेरणा मिळते.
मला एक फक्त प्रश्न पडलाय, म्हणजे इतकी गावं तुम्ही विकसित केलेली आहेत, इतकं तुमचं मोठं कार्य आहे. आज आपण बघतो आपल्या आजूबाजूला इतकी धनाढ्य लोक आहेत, पैसा प्रचंड असतो माणसांकडे. पण ना प्रत्येकाला वाटतं की अरे या पैशाचा, ह्या एक्स्ट्राच्या, जादाच्या मनीचा मी काहीतरी छान वापर केला पाहिजे, मी काहीतरी छान समाज उपयोगी काहीतरी काम केलं पाहिजे. वाटतं खूप, पण केलं जात नाही. तर अशा माणसांना तुम्ही काय सांगाल? माणसाला मरायचं आहे हेच विसरून जातो. पहिली गोष्ट, मरण हे अटळ आहे. हे लोक स्वार्थापोटी, यांना ते कळत नाही काय करणार ते पैशाला. मला अजूनही ते कळतच नाही ते काय करणार आहे त्या पैशाला. काय गरज नाही हो पैशाची. कुठं माणसाला पैसा लागतो? जगायला पैसा लागत नाही. पैशाचा जगायचा काही संबंध नाही. आणि आनंदाचा आणि पैशाचा तर अजिबात संबंध नाही. छे गरजेपुरतं तुम्हाला तेवढं लागतं ते मिळू शकतं. हव्यासापोटी तुम्ही काही काही करत राहणारच. 1 कोटी 2 कोटी 4 कोटी फार करता काय त्याला? एवढं लागत नाही हो. एवढे नाही. मला परवा ते कोणतं एक चॅनल आहे त्यांचा फोन आला होता. ते म्हणे 90 दिवस एका घरात राहायला या, तुम्हाला 25 लाख देऊ. म्हणलं 2 दिवस राहायचं नाही, तोंड सांभाळून बोल. काय सांगतो? मी माझ्या भाषणात सांगत असते, पैसे तुम्हाला घर भरून दिले, स्टुडिओ भरून दिले, तर तुम्ही किती दिवस ते सांभाळणार? जेवण दिलं, सगळं दिलं, टीव्ही दिलं, मोबाईल दिलं, पण घराच्या बाहेर जायचं नाही. किती दिवस राहील माणूस? 1 दिवस 2 दिवस 4 दिवस. मग बाहेर कशासाठी जायचं? तर लोकात माणसात गेल्याशिवाय त्याला मजा आनंद मिळणार नाही. मग लोकात गेल्याशिवाय आनंद मिळत नाही, तर लोकांसंग चांगलं वागलं पाहिजे ना. हे साधं सूत्र आहे. लोकाला त्रास कशाला द्यायचा? तुमचं कामच तुम्हाला सौंदर्य देईन, तुम्हाला माणसात नेऊन बसवेन. माझ्याकडे काय आहे? 7वी शिकलेला माणूस, जिल्हा परिषदच्या शाळेत. त्या काळात काय नाही, वडील कोणी नाही, राजकारणात कशात नाही, काय नाही, प्रॉपर्टी नाही, शेती नाही, मुलगा नाही. एवढं महाराष्ट्रातले लोक प्रेम करते, बोलवते. खरं सांगा, याच इकडे याची तरी आपली लायकी आहे का? मला शो पाहायला येऊन आम्ही लांबपणे ते पडदे घालून जाऊन तमाशे सिनेमा पाहायचे चोरून, ही आमची लायकी? असं म्हणू नका. कशामुळे घडलं? मी केलेल्या त्या लोकांच्या प्रांजळ कामामुळं म्हणून घडलं ना. मी तेच सांगतो ना. म्हणजे तुम्ही एखादे काम मन लावून केलं तर तुम्हाला देव तिथेच भेटतो, दुसरीकडे नाही. ही माझी ठाम भावना आहे. म्हणून प्रत्येकाने आपलं काम मन लावून केलं पाहिजे. विशाखाताईला माझी विनंती आहे, एखादी मनापासून सांगतो. आणि समाजसेवा म्हणजे काय, मी पहिले सांगितलं तसं तुम्ही करता ती पण समाजसेवाचे. कुणी तुम्हाला नट म्हणत असेल, तुम्हाला कोणी कलाकार म्हणतात, पण नाही. अख्ख्या महाराष्ट्राला 15 कोटी लोकांना तुम्ही हसवणं, आनंद देणं हा समाजसेवेचाच भाग आहे ना हो. अगदी तुम्ही देताय तो. ते बिचारा आमचा समीर चौगुले इतका अपमान सहन करतो दर एपिसोडला, तरी येतोच. त्यांना भाकरी भेटत नाही म्हणून ते करते असं नाहीये. आनंदासाठी आनंद आहे, आनंद आहे. पुढचा प्रश्न 80,000 रुपयांसाठी आहे भास्करराव. तयार? 80,000 रुपयांसाठी हा आहे 8वा प्रश्न. ग्रामगीता पुढीलपैकी कोणत्या संतांनी लिहिली? आणि पर्याय आहेत: ए. संत गाडगे महाराज, बी. संत गजानन महाराज, सी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डी. संत गगनगिरी महाराज. सी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. करूया लॉक? हो, कम्प्युटर काय हेच नाही. सी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लॉक करा. बरोबर उत्तर आहे भास्करराव. हा ग्रंथ मी खूप वेळेस पाहिला, अनुभवला, वाचला. मी आमचं काम चालू केलं त्यावेळेस 70-80 मुलाला घेऊन 7 दिवस पारायण केला होता याचा. अच्छा. आणि ग्रामगीता हे अशी शब्द आणि तिचे विचार लिहिलेला आहे, येड्यातल्या येड्या माणसाला कळतं. इतक्या सोप्याच आहे. तत्वज्ञान आपल्या इथे ज्ञानेश्वरीत आहे, गीतेत आहे, वेदात आहे, गाथ्यात आहे, दुमत नाही. पण ही भाषा कोणालाही कळते, म्हणून ग्रामगीताला महत्व आहे. सोपे शब्द. मला तर एक शब्द भावला साधा, त्याच्यावर तर मी किती काम केलं. कशाला फिरतो व्यर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ. सोपी गोष्ट आहे, किती सोपी गोष्ट आहे. आणि ही सोपी भाषा त्यांनी एवढी वापरली
आणि गावातले प्रॉब्लेम, भांडणं, वाद, महिलाचे प्रश्न 41 अध्याय आहे त्यामध्ये. प्रत्येक अध्यायाचं आणि प्रत्येक जीवनाशी निगडीत तुमचं सगळं सांगितलेलं आहे. सगळं माणूस जन्माला आल्यापासून त्याचं वर्ष श्राद्ध होईपर्यंत कसं जगायचं हे ग्रामगीतेत शिकवलेलं आहे. तुम्हाला दुसरीकडे जायची गरज नाही, जायची गरजच नाही. आणि तुमच्या भाषेत शिकवलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हो, मला हे तुमचे नो पार्किंग हे बोर्ड लावतं याचा मला लय राग येतो. नो पार्किंगचा बोर्ड का लावतं मला कळत नाही. कशासाठी लावता? पार्किंगचे बोर्ड लावा ना. हा, नो पार्किंगचा बोर्ड लावला, प्रश्न सुटला का? नाही सुटला. समस्या नाही सुटली ना, मग त्या माणसाने गाडी कुठे लावायची? मग त्याला पार्किंग सांगा, इकडे पार्किंग, इकडे पार्किंग, तो तिकडे जाऊन गाडी लाईल. अफलातून बोलताय तुम्ही. सोपं साधं आहे ना हे. आमचा बोर्ड गेला, पेंट गेलं, लिहिलेलं गेलं, खर्च गेला आणि उपयोग काहीच झाला नाही. नो पार्किंग पैसेच गाडी लावून टाकेन, तो मोकळा होऊन जाईल. त्यांना जायचं कुठे जाणार? म्हणून खूप सोप्या साध्या गोष्टी आहे की ज्या करायला पाहिजे. पण माणूस एवढा भांबळला, त्याला याच्यावर लक्ष नाही. पळा पळा पळा, कुठं पळायचं त्याला माहितीच नाही. नुसतं पळतायत. नुसतं पळा. मी तुमचा हे मुंबईत 100 मध्ये लोक जाते वाहून, ऐकला? 100 मध्ये लोक वाहून जाते म्हणजे कमालच आहे. आश्चर्य. हो, आम्ही चंद्रावर जाऊन आलो, आता 100 मध्ये माणूस कसा वागतो? एवढं पाणी झालं की काय चेंबर होऊ द्या दिसलं ना, नाही. माणूस कसा जाईन त्याच्यातून? त्याला आतून लोखंडाची जाळी टाका ना. 4-6 इंच खोल, वरचा ढापा तुम्ही नंतर बसवा. माणूस जाईन, पाय जाईन त्याच्यात कदाचित, पण वाहून तर जायचं नाही. वाहून कसं जाईन? मी ऐकतो बातम्यात ना 100 मध्ये माणूस वाहून गेला. मला एवढी क्यू येते मुंबईच्या लोकांची, त्या इंजिनियरची त्यांची. चमत्कार आहे ना, माणूस कसा वाहून जाऊ शकतो? म्हणून मी मुंबईत यायला आणि थांबायला लय जीव करतो. कुठे गड्डा निघाला गेलो वाहून काय करायचं? आपलं गाव भलं, आपण बरं. बर बर. आता जो पुढचा प्रश्न आहे भास्करराव, तो 1,60,000 रुपयांसाठी आहे. तुमच्याकडे अजूनही 2 लाईफलाईन्स शिल्लक आहेत. 1,60,000 रुपयांसाठी हा आहे 9वा प्रश्न. जर तुमच्याकडे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात 1 एकर जमीन असेल तर तुमच्याकडे एकूण किती एकर जमीन आहे? आणि पर्याय आहेत A30, B48, C42, D36. ठाऊक नसेल तर लाईफलाईन घेऊ शकतो आपण. हा, मला काही अडचण नाही लाईफलाईन घ्यायला. कम्प्युटरराव थांबा. कम्प्युटरराव, भास्करराव पेरे पाटील आपली 50-50 ही लाईफलाईन घेऊ इच्छितात. नोंद घ्यावी. आता ह्याच्यामध्ये 2 चुकीची उत्तरं निघून जाणार आहेत आणि 2 उत्तरं राहणार आहेत, ज्यातलं एक उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. हा, कृपया 2 चुकीची उत्तरं काढून टाका. 36 आणि 30. आपल्याकडे किती जिल्हे आहेत महाराष्ट्रात? आता 36च पकडायचे, दुसरा पर्याय नाही. आता 36. कम्प्युटरराव, D36 लॉक करा. आता दुसरा पर्याय नाही. 36. D36 हे बरोबर उत्तर आहे. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. बरोबर आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 एकर. म्हणजे 36 एकर जमीन असेल. हा, मुंबईत जमीनच नाही असं त्याचा अर्थ. 1,60,000 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत भास्करराव. भास्करराव, 3,20,000 रुपयांसाठी हा आहे 10वा प्रश्न. जमीन मालकी कायद्यासंदर्भात दिल्या जाणाऱ्या 7/12च्या उतार्यानुसार गाव नमुना नंबर 12 मध्ये पुढीलपैकी कशाची नोंद असते? आणि पर्याय आहेत A विजेची, B पिकांची, C इमारतींची, D जनावरांची. गाव नंबर 12 म्हणजे तहसीलशी निगडीत आहे. तो इमारतीचे 8 मध्ये असतं. ते बी असायला पाहिजे असे मला वाटतं. कशाची? बी पिकाची असायला पाहिजे. कम्प्युटरराव,
बी पिकांची लॉक करा. बी पिकांची बरोबर उत्तर आहे. प्रत्येक जमीनधारकास स्वतःकडे असलेली जमीन किती आणि कोणती हे 7-12 उतार्यावरून कळू शकतं. गाव नमुना 7 हे जमीन मालकाचं अधिकारपत्रक असतं आणि गाव नमुना 12 मध्ये संबंधित जमिनीतील पिकांची नोंद असते. बरोबर. अगदी बरोबर उत्तर दिलं तुम्ही. 3,20,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे. हो. 3,20,000 तुमच्याकडे ठेवायचे. हा? असू द्या असू द्या. बर भास्करराव, तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल? मी कायम उदाहरण सांगत असतो. तुम्ही बघा, हे बसलेले यांना सुद्धा विचारा, आपण महात्मा गांधीची जयंती कधी साजरी करतो? तर लोक पटकन उत्तर देतात. हे पण देतील. कधी करतो? 2 ऑक्टोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची 14 एप्रिल. छत्रपती शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारी. आणि आपल्या आज्याची आपल्या आज्याची कोणालाच माहित नाही. हो. यांची का माहित आहे? वास्तविक आज्यानी आम्हाला जमीन ठेवलं, आज्यानी वाडा दिला, आज्यानी लग्न केलं. मग आठवणीत कोण पाहिजे? आज्या. असं नाही झालं. का नाही झालं? मग आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवणीत राहिले, छत्रपती शिवाजी महाराज आठवणीत राहिले, महात्मा गांधी आठवणीत राहिले. त्याचं कारण त्यांनी समाजासाठी काम केलं, समाजासाठी आयुष्य वेचलं, म्हणून समाजाने आठवणीत ठेवलं. खरंय. महापुरुषासारखं जगायचं काय आज्यासारखंच मरून जायचं? शेतकऱ्याला लाचलुचपत खेड्यातल्या लोकांना घ्यायलाच पर्याय नाही म्हणून तो घेत नाही. तो वेगळ्या परीचं काढतो. त्याला हा पर्याय काय करायचं? लाचलुचपत. जेवढा अधिकारी त्याच्यात पापी आहे तेवढा त्याच्या घरचे कुटुंब पण पापी, असं मला वाटतं. बायका पोर त्यांना कळतं हे कुठून येऊ राहिलं. त्या पापात ते वाटेकरी आहे. होय. त्यांना दिसतं एवढं मोठं टीव्ही कुठून आणला 52 इंचाचा? 30,000च्या पगारात 52 इंची टीव्ही येतो का? नाही येत ना. एवढी गाडी येते का 4 व्हीलर? म्हणजे बायका पोराला कळतंय. उलट ते त्यांना प्रोत्साहन देते, आपल्याला हे घ्या, आपल्याला हे घ्या. म्हणजे बापाला सांगते तुम्ही चोऱ्या करा. हे चुकीचं आहे. मग यांना शिकलेलं कसं म्हणायचं? यांना सुधारलेलं कसं म्हणायचं? शेवटी जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जो जसे करेन त्याला ते तसं भरावं लागेल. प्रश्न तुम्ही किती पैसे खाल्ल्याचं नाहीये, तुम्ही समाजाला मागं ओढलं हा आहे. दुःख त्याचं आहे. त्यावेळेला तुम्ही कोणाचा तरी हक्क मारले, काहीतरी हक्क केला, काम चुकीचं केला. दुसऱ्याला घेऊन चालण्यात जो मजा आहे, जो आनंद आहे, तर नाही स्वतः खाण्यात नाही किंवा स्वतः मिळूच शकत नाही. स्वतः हा गैरसमज आहे. हा गैरसमज खरंय. पुढचा प्रश्न 6,40,000 रुपयांसाठी आहे भास्करराव. संपली वेळ खेळाची. तुमची जी श्रेष्ठत्वाची व्याख्या आहे ती खरं तर आज पाहणाऱ्यांच्या आणि माझ्या मनात अनेक वर्ष राहील. जोपर्यंत मी जिवंत आहे अगदी तोपर्यंत राहील. की अक्कल ही आपण किती हुशार आहोत यात नाही, आपण किती मंडळींना बरोबर घेऊन चालू शकतो ह्याच्यामध्ये आहे. अगदी खूप महत्त्वाचं होतं. भास्करराव, आम्ही खूप खूप मनापासून आभारी आहोत की तुम्ही आमच्या या कार्यक्रमात आलात, कर्मवीर झालात. आमच्याकडनं 3,20,000 ही रक्कम तुम्ही जिंकलीत, मिळवलीत. तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये तुमच्या अनेक योजना आहेत, त्या योजनेला ह्या कार्यक्रमाचा हातभार लागला याचा मनपूर्वक आनंद आहे. धन्यवाद.